Playlist.com, royalty-free music. मतदान केंद्रावर गाठी घेण्यासाठी माझा दिवसभराचा दौरा होता. भारजवाडीमध्ये गेल्यावर तिथं थोडंसं वातावरण टेन्स होतं. PIला SP सरांना फोन केला, नंतर चुमळी असेल की ज्या बूथवर मी आज भेट दिली वातावरण थोडंसं डिस्टर्ब असायचं, कुठंतरी होते. कार्यकर्त्यांना थोडंसं मानसिक आधार देण्यासाठी फोन डिपार्टमेंटला वगैरे करत होते. डिपार्टमेंट पण येत होतं. मला 5:15ला आमचे कार्यकर्ते शिरसाटवाडीचे बाळासाहेब शिरसाट यांचा फोन आला की मला इथून मतदान केंद्रावर
बाहेर काढायचा प्रयत्न होतोय, मतदान केंद्र ताब्यात घ्यायसाठी ते बोलताय किंवा कॉम्प्रोमाइज करून निम्मे मत आपण वाटून घेऊ असं काहीतरी बोलत होते. तर मी त्यांना सांगितलं की बूथ आपण काही सोडू नका, तिथेच थांबा. त्यांनी सांगितलं की माझ्यावर ऑब्जेक्शन घेतलं की मतदान उमेदवारी जो फॉर्म आहे, एजंटचा फॉर्म, त्याच्यावर उमेदवारांचा सही नाहीये. मी प्रांत ऑफिसरशी बोलले. त्यांनी सांगितलं की उमेदवाराचं प्रतिनिधी सही चालते. मतदान केंद्रात गेल्यावर एंट्री करतानाच काही तरुण मुलं होते, ते माझ्या विरुद्ध घोषणा द्यायला लागले. मी सरळ आतमध्ये मतदान केंद्रावर आले. 2 बूथ आहेत तिथं, दोन्ही याच्यावर मी सह्या केल्या एजंटच्या फॉर्मवर. नंतर दुसऱ्या बूथवर मतदान चालू होतं, तिथे एक 5 ते 10 मिनिटं मी बसले असे. तर बाहेर घोषणाबाजी सुरू झाली. उमेदवाराचं इथं काही काम नाही, उमेदवार इथं थांबू शकत नाही, त्यांना बाहेर काढा अशा घोषणा सुरू झाल्या. मला पोलीस ऑफिसरने येऊन सांगितलं की मॅडम बाहेरचं वातावरण डिस्टर्ब होतंय. मी त्यांना विनंती केली की मी इथे उमेदवार नाही आता नात्याने आले, माझ्या कार्यकर्त्यांना दमदाटी होतीये, त्यांना धमकीचे फोन येत आहे, तर मला त्यांना आधार देणं गरजेचं आहे. मी मतदान संपलं, अर्धा 15-20 मिनिटच राहिले होते, मी निघून जाईल इथून. त्यांनी दुसऱ्यांदा रिक्वेस्ट केल्यानंतर मी निघत असतानाच सगळा मॉब गेटच्या आत आला आणि त्या मतदान केंद्राच्या समोर उभारून ते घोषणा द्यायला बाहेर काढून द्या, व्हिडिओ शूटिंग चालू होते, घोषणाबाजी सुरू होते. आम्ही निघायच्या तयारीत असताना 2-3 दगड आले. एक माझ्या कार्यकर्त्याला लागला, एकाचा शर्ट फाटला, एक मलाही थोडासा उजव्या खांद्याला दगड लागला. नंतर तो मॉब एकदम पायऱ्या चढून वर आला. तर काही कार्यकर्ते माझ्या संरक्षणासाठी माझ्या समोर उभे राहिले आणि नंतर आम्ही एक रूम मोकळी होती, त्या रूम मध्ये जाऊन आतमध्ये कड्या लावून आम्ही आत सगळे कार्यकर्ते बसलो. बाहेर घोषणाबाजी चालू होती, त्या शाळा खोल्यांवर दगड मारत होते. 4-5 महिला होत्या ज्या तिथे मतदान केंद्रावर मतदान करून निघून जाणार होत्या, दगडफेक झाला, त्याही आतमध्ये आल्या. 15 ते 20 लोक त्या पण अडकून बसल्या. बाहेर एवढा मॉब होता, रूम मध्ये दगड फेक करत होते, घोषणाबाजी चालू होती, त्यांना बाहेर हटवून द्या, वाडीतून काढून द्या. काय प्रसंग होता, काय तुम्ही प्रसंग अनुभवला त्या सगळ्या याच्यामध्ये? माझी अपेक्षा नव्हती, ठीक आहे विरोधक असावे, परंतु एवढ्या म्हणजे खूप मोठा जमाव होता तिथं. आम्हाला अनपेक्षित होतं. आम्ही फक्त बूथला भेट देऊनच निघणार होतो, कारण की मतदानाची वेळ पण 6 वाजता संपणारच होती, 10-5 मिनिटात. एक प्रकारे जीवघेणा हल्लाच होता का तो? परिस्थिती तशीच वाटत होती आम्हाला. अजून इतरत्र कुठेही अशा घटना घडल्या का ज्या ठिकाणी बोगस मतदान होत होतं वगैरे? मला शिवगोरीचा आला होता फोन, मला अकोल्याचा आला होता, मला भारजवाडीचा आला होता. ओके. 5:30 ते जवळपास मी पाहुणे 8 आज शिरसाटवाडी मध्ये जी काही घटना घडली आहे ती निश्चितच निषेधार्ह आहे, परंतु मी कुठल्याही प्रकारची पोलीस कंप्लेंट या ठिकाणी करणार नाही. कारण कित्येक वर्षापासून समाजकारणात आणि राजकारणात आमचा राजळे परिवार सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन समाजकारण राजकारण करतोय. आज तरुण नायक मुलांकडून ही जी काही घटना घडलेली आहे ती मला वाटतं निश्चितच चुकीच्या पद्धतीची आहे, परंतु शेवटी मुलांचं करिअर आहे. मुलं 18 ते 25-30 वयोगटातील आहेत. शेवटी कुठलाही समाज असो, कायम आम्ही एकत्र या तालुक्याचं वातावरण राजळे घराण्याने ती परंपरा जपलेली आहे, जोपासलेली आहे. त्यामुळं कुठल्याही प्रकारची पोलीस कंप्लेंट या ठिकाणी करणार. माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की मी व्यवस्थित आहे. आज आपण सर्वांनी गेल्या 2 महिन्यापासून निवडणूक ही अतिशय शांततेच्या माध्यमातून प्रचार केला. सगळ्यांनी खूप जीवातून रात्रीचे दिवस माझ्यासाठी, आमच्या परिवारासाठी, पक्षासाठी केलेला आहे. माझी विनंती सर्व कार्यकर्त्यांना आहे की जी घटना झाली ती निश्चित चुकीची जरी असली तरी आपण या सर्व गोष्टींना अजून समाजामध्ये तेढ होऊ नये आणि समाज सर्व शांततेपूर्ण आपलं जे कित्येक वर्षाचं संबंध आहेत पाथर्डी आणि शिवगाव तालुक्यामध्ये ते संबंध तसेच राहावेत
आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी गुन्हा म्हणा किंवा पोलीस केस मी करणार नाही. शेवटी सगळी तरुण मुलं ही आपलीच आहे. त्याचबरोबर माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून आपण सर्वांनी शांतता बाळगावी. मी पण सुरक्षित आहे, व्यवस्थित आहे आणि सगळ्यांनी आपापल्या घरी या ठिकाणी शांततेच्या मार्गाने निघून जावं.